भगवान देवानी ज्यावेळेस झाल्यानंतर भागवत आठ मुठीच्या भक्ती सभा परिस्थिती महादेवाचे 8 अवतार ते 8 मुख्य स्वरूप विश्वमंत्री स्वरूप आहे भाव रुद्र उग्र भीम आणि पशुपती ईशान या महादेवाचे नाव आहे पृथ्वी जल वायू अग्नी आकाश अचल याच्यामध्ये आहे आणि महादेवाचे आजो अधिष्ठान आहे भगवान तत्लमफला म्हणतात कारण ते विश्वाचा भाग करतात आणि जे रूप उरतात प्रेमाच आहे ते आजू जे आहे त्याला भिवतात भगवानच्या भागी आजू पुन्हा तुम्हाला सांगितलं मला प्रधान विश्वाचे रूप आहे त्याच्या प्रवक्ता वर्पामध्ये भक्त 9 होते
वराह भगवान महादेवाचे नाव होता रस्ते ब्रह्माजी वराह समाधान सर्वांना प्राप्त करणारे ठेवले कधीश्वर तुमचे होणार आहे ते वैवस म्हणजे पुत्री द्वापरयुगाच्या शेवटच्या अंतर नंतर शिवा देवईसह ठिकाणी नामाच्या रूपात प्रभू त्याकडे ध्यान गिराई वराह कल्पामध्ये भगवान माझे अवतार झाले या भगवानच्या अवतारात वर्णन पुढे चालून भगवान देवाचा मायाच्या ईश्वर भगवान नदी की भगवान म्हणून आहे त्याने कठोर साधना केली आणि साधना केल्यानंतर देवेंद्र प्रसन्नाने देवाला आशीर्वाद दिला आणि असं आशा की मृत्यू वर म्हटला महाराजाची आरती भगवान महादेव त्यांना प्रकट झाले आणि भगवान प्रकट झाल्यानंतर शिलाला तुम्ही अयोगी आणि मृत्यू कसा वाटल्या भगवान निवास तुटला देवा महादेवाने तसं म्हटलं एक दिवस म्हणून जीवित आशीर्वादाने एक पुत्र ठिकाणी झालं त्यापुढे आपण थोराचा डोळा नदी शिलाला सर्व वेदांत शिकवलं पुढे आपण सांगितलं 7 वर्षाचा झाल्याच्या नंतर मित्र आणि वरुण नावाचे 2 मुली त्याला बघण्याकरिता आले त्याला पाहायला आल्याच्या नंतर शिलादाने त्याचा आदर सत्कार केला आपल्या घरी पाहुणे आले बा म्हणून त्यांनी त्याचा आदर केला ते सर्व त्या मुनींनी बघितलं त्यांच्या मनामध्ये विचार आला हा वेद संपन्न आहे पण आता एकच असू शकतो आहे आपण आक्रोश त्यावेळेस खूप आयुष्य आहे तुझा आयुष्य फार आहे समोर शब्द आवाज होतो त्यांनी महिलाला धरायला सांगितलं बाबा आवाज धरा तुम्ही काही चिंता करू नका बरं मी बाबा महाराजा भक्ती माझ्या मुलाला आपल्या मुलाला दोष केला दर्शन आरती आणि तपश्चर्यांना निघून गेला तपश्चर्या करायला एका चित्त त्याने विधान करायला आणि त्याने रुद्र जप केले रुद्र मंत्राचा जप केल्यामुळे माझ्यासोबत त्या ठिकाणी निवडून जाईल आणि आम्हाला आपला सांगा कुठला वर मागायचा मागून घे आम्ही तुला वर देण्याकरिता या ठिकाणी आलो मी त्यांच्या चरणाला वंदन केलं आणि भगवान महादेवानी मला असं म्हटलं की तू माझ्यासारखा आहे तुला मृत्यू येणार नाही भगवान महादेवानी आपल्या गणाला बोलून घेतलं आणि बोलवल्याच्या नंतर ते म्हणाले आजपासून या नंदीला गणाचा अधिपती म्हणून मी गौरव करतो याचा हा आपल्या गणाचा अधिपती राहील गणाचा अधिपती ठरवले गेले गणाचा अधिपती तुला सांभाळेल नंदीला अभिषेक केला सुलक्षण कन्या सुईसा नंदीचा विवाह लावून दिला दोघांनी सगळ्यांना नमस्कार केला भगवान म्हणाले नंदीश्वरा मी तुमच्या दोघांवरती सुद्धा प्रसन्न आहे म्हणे तू महाबलवान आहे आणि सर्वांना पूजनीय होशील ज्या ठिकाणी मी असेल त्या ठिकाणी तुझी उपस्थिती राहील असा वर दिला म्हणून महादेवाच्या मंदिरामध्ये नंदिकेश्वर भगवंत आहे पण मात्र तुम्ही कधी हनुमंताच्या मंदिरामध्ये नंदी पाहिला का पाहिला नाही बरं असं का कुठं तुम्ही म्हणाल तो असू शकते मला पाहिला का हे लोकांना ठेवलेला सोडा स्वतः आलेला पाहिला का पंढरपुरामध्ये मारुतीच्या मंदिरात नंदी आहे म्हणून कसायला महाराज ज्या वेळेस माता पार्वती गणपती भगवान भोले बाबा आणि नंदिकेश्वर भगवान पंढरपूरची यात्रा करण्याकरिता निघाले चालत चालत आले
थकून गेले. थकून गेल्याच्या नंतर पार्वती माता इकडंच रुसली, ती थांबून गेली. मात्र नंदी, गणपती आणि भगवान भोले बाबा निघाले. नामदेवपारीच्या पुढे आले. पंढरपुराच्या यात्रेला सर्वात प्रथम वारी करणारे भगवान महादेव हातामध्ये त्रिशूल घेतला, डमरू घेतलं आणि पंढरी करता प्रवेश केला. त्रिशूल डमरू घेऊन आला गिरजेचा कांत. पंचपान आरत्या घेऊन देवस्त्री आहे ती, भावे ओवाडती राई रखुमाईचा पती. नंद्याला घेतलं आणि पंढरीच्या वारी करिता निघाले. पंढरपुराला जाण्याकरिता पार्वती मातेला घेतला. म्हणता का वाजवता काय म्हणूनच टाका ना. हाता बेटाळ गड्यामध्ये हातामध्ये पताका बांधून काठीला, पताका बांधून काठीला विठ्ठला वारकरी आला भेटीला, विठ्ठला वारकरी आला भेटीला, विठ्ठला वारकरी आला भेटीला. हातामध्ये टाळ गड्यामध्ये माळ, हातामध्ये टाळ गड्यामध्ये
गर्दी घेऊन पंढरीला निघाले. पंढरीला निघाले पंढरपूरला पार्वती तिकडे थांबली. पण मात्र आता विचारायला तो गेलो अर्जुन समजण्याच्या बाजूला एक हनुमान ठिकाणी नंदीश्वराला थांबवलं. एका नदी आले अंबाबाईची कपटी नामदेवाची बसून गणपती थांब गणपती ठेवून दिलं. नामदेव पायऱ्यातून जर दर्शन घेतलं तर गणपतीचं दर्शन होते. तो गणपती तिथं मांडला. महादेव गेले पांडुरंगापाशी. म्हणे पांडुरंगा लय चालू रे देवा, थकलो म्हणे, काय करू म्हणे, हातपाय दुखू राहिले. पांडुरंगाने विचार केला काय करू म्हणे. आता विचार पडला. म्हटलं असं वाटलं म्हणे देवा देवाला डोकं घेतलं मारू पाय असा महाराज म्हणून जिथं वगैरे त्या ठिकाणी वस्ती आणि माझ्याबरोबर पूजा करते. त्यानंतर कालभैरवाचा अवतार काय झाला याचं वर्णन. कालभैरवाच्या अवताराची काली कालभैरवाला त्याचा अंमल केला. येता त्या ठिकाणी संवादाचा महिमा ओळखला. भगवान अवताराची सांगितली, विष्णूची साधना सांगितली. विष्णूची साधना त्याला वटन प्राप्त झाले. पुढे जाऊन गणपती अवतार झाला. भगवान महादेवाला विकत प्राप्त दिलं. प्राप्त केल्याच्या नंतर महादेवाने ईश्वरात आपला घर केला. त्यानंतर भगवान महादेव 10 अवतार प्रगटले. 10 अवतार झाल्यानंतर भगवान महादेवाने 11 अवतार धारण केला. 12 अवतार मध्ये होता तो रुद्रावतार आहे. दैत्याने देवाला अपराध झाल्यानंतर देवसांना शंका होती आणि कश्यपाला शरण गेल्याच्या नंतर कश्यपाने देवांना धीर दिला आणि ते काशी नगरीमध्ये निघून गेले. काशीमध्ये गेल्याच्या नंतर त्यांनी विश्वनाथाची पूजा केली आणि विश्वनाथाची पूजा केल्याच्या नंतर काशी क्षेत्री त्या ठिकाणी लिंग रूपाने त्या ठिकाणी स्थापन झाले. आणि त्या ठिकाणी त्यांनी अनेक प्रकारची कठोर साधना केली. कठोर साधना झाल्याच्या नंतर भगवान महादेव त्यांच्यावरती प्रसन्न झाले. भगवान महादेवांनी सांगितलं तुला कुठला वर पाहिजे तो सांग, मी देण्याकरिता तयार आहे. कश्यपाने अतिशय आनंद होऊन हात जोडून विनंती केली. दैत्य देवाचा अतिशय छळ करत होता त्यावेळेस तुम्ही माझ्या पुत्र रूपाने प्रगटून देवाचं रक्षण केला, त्यांना सुखी करा सांगितलं. आणि कश्यपाचं मनोगत झाल्याच्या नंतर भगवान महादेवांनी तथास्तु म्हटलं आणि कश्यप आनंदाने आपल्या आश्रमामध्ये निघून गेला. त्यानंतर भगवान महादेवांनी 11 रूप प्रगट केली. मोठा उत्सव साजरा झाला. सर्वजण त्या ठिकाणी आनंदित झाले आणि 11 रुद्राच्या कपाली म्हणजे पिंगळ भीष्म विश्वरूपी लोहित शास्ता अजापद ऐरबंधू शंकुचंड व भव असं नामकरण केलं आणि ते नामकरण देव कार्यासाठी प्रगट झालं. 11 रुद्र भगवान महादेवाचे रूप असून सुरभीचे पुत्र म्हणून प्रसिद्ध झाले आणि सुरभीचे पुत्र म्हणून प्रसिद्ध झाल्याच्या नंतर दैत्याचा पराजय केला, देवांना सुखी केलं. आजही देवाचं रक्षण करण्याकरिता भगवंत 11 रुद्र धारण करून स्वर्गलोकी ईशान्य दिशेला राहतात म्हटलं. म्हणून 11 रूप म्हणजे भगवान महादेवाचं हे रुद्र रूप आहे. 11 रूपाचा अवतार झाला आणि भगवान महादेवाने अंश दुर्वासाचं चरित्र सांगितलं. अंश दुर्वासाचं चरित्र झाल्याच्या नंतर हनुमंताचं अद्भुत चरित्र हे सुद्धा सांगितलं. हनुमंताची दास्य भक्ती सांगितली. भैरवाला श्राप दिला आणि महिषाचा अवतार झाला याचं सुद्धा वर्णन केलं. क्षीरसागराचं मंथन करून दैत्य युद्ध करता लागले. विष्णुपुत्राचा उपद्रव दाखवला त्याचं सुद्धा वर्णन झालं. त्याच्यानंतर भगवान महादेवांनी वृषभराचा अवतार घेतला. त्याच्यानंतर भगवान महादेवांनी पिपलादाचा अवतार घेतला आणि त्याच्यानंतर तपस्वी पिपलाद त्याची पत्नी प्रतिवता पद्मा याचं सुद्धा वर्णन केलं. आणि त्याच्या पुढे सुद्धा भगवान महादेवांनी वैश्यनाथाचा सुद्धा अवतार घेतला. वैश्यनाथाचा अवतार घेतला. आपण त्याच्या आधी आता आपल्याला काय करायचं आहे, आपली सुरुवातीला जी कथा घेतली होती ती थोडीशी बाकी राहिली, त्या कथेकडे आपल्याला ओढायचं आहे. शंखचूडीची कथा आपली थोडी बाकी आहे, कारण त्या कथेमध्ये भद्रकालीचं युद्ध, महादेवाचं युद्ध आपल्याला या ठिकाणी दाखवायचं आहे. त्याच्याकरिता आपण त्या कथेकडे वळूया.
आणि बाकीच्या कथा लागत तर उद्या बघूया. झाले का तिकडे तयारी? फोन लावा त्यांना घेऊया. त्याबरोबर देव दानवाचं युद्ध त्या ठिकाणी संपलं आणि शंखचूड बरोबर भद्रकाली आणि वीरभद्राचं युद्ध चालू झालं. भगवान व्यासजी हळूहळू दानवाचं प्राबल्य वाढलं आणि देवसेनेचा पराजय झाला. त्यामुळे सर्वत्र इकडे तिकडे हाहाकार झाला. महाराज देवगण सुद्धा रणांगणामधून निघून गेले. त्यावेळी प्रतापी स्कंद युद्धभूमीवर गेला आणि त्यांनी अनेक दानवांचा सैन्याला ठार करून टाकलं. डायरेक्ट आणू नका, मला सांगा जरा. अनेक सैन्यांना ठार करून टाकलं आणि इकडं रणांगणामध्ये हाहाकार माजला. अनेक सैन्यांना ठार केलं. हे दृश्य मात्र डोळ्याला पाहता दानव सैन्य घेऊन तिकडून पळू लागलं. दानव म्हटलं आता आपलं काही खरं नाही. सर्वात मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी भद्रकाली स्कंदाने विजय प्राप्त केला. त्यामुळे सर्वांना आनंद झाला. हे पाहून त्या ठिकाणी शंखचूडूला एवढा राग आला, तो क्रोधावान झाला. शंखचूडूला आता खूप राग आला. शंखचूडूने ठरवलं, तो रथावरती बसला आणि रथावर बसून त्याने बाणाचा वर्षाव केला. बाणाचा वर्षाव केल्याच्या नंतर युद्धभूमीमध्ये बाणाचा वर्षाव करता करता त्या रणांगणामध्ये युद्धभूमीमध्ये दाखल झाला. तिथे पोहोचला. त्यावेळी दानवांना धीर आला आणि कार्तिकेयन युद्ध करता करता वीरभद्र आणि शंखचूड यांचं युद्ध झालं. दोन्हीकडील वीर त्या ठिकाणी उत्साहाने युद्ध करत राहिले. त्या ठिकाणी वीरभद्राचं आणि शंखचूडचं युद्ध झालं. पण त्या ठिकाणी शंखचूडचं काहीच झालं नाही. पण मात्र आता तिकडे सगळ्यांना चिंता पडली. काय करावं, काय नाही करावं. आता सर्व देव भद्रकाली मातेला शरण गेले. आता ही एक शक्ती आहे म्हणे. ही शक्ती या शंखचूडचा पराजय करू शकते, अथवा कोणी नाही. भद्रकालीची उपासना चालू केली देवतांनी. सर्व देव देवता ऋषी मुनी भद्रकालीची उपासना करण्याकरिता आले आणि महाराज शंखचूड रणांगणामध्ये येऊन उभा आहे आणि आता हे कार्य जे करेल हे भद्रकालीच करू शकते, दुसरं कोणी नाही. पण मात्र काय करावं काय नाही. सर्व देवता ऋषी मुनी जपी तपी भगवंताकडे गेले. देवा, अहो या वीरभद्राला सुद्धा निपटला नाही म्हणे, काय करावं. शंखचूड आंध्र आला असं वीरभद्राला सुद्धा हा शंखचूड आपटला नाही म्हणे, काय करावं आता. आणि एक काम करा, तुम्ही भद्रकालीची उपासना करा. भद्रकालीची उपासना करण्याकरिता सुरुवात केली. देवांनी त्या ठिकाणी भद्रकाली करिता उपासना केली. कोणी गीत म्हटलं, कोणी काही म्हटलं. शंखचूडला गेले. सर्व देव त्या ठिकाणी बसले आणि कालीची स्तुती केली. तू तो काली रे कल्याणी रे माँ, चारों युग में तेरी जोग माया, चारों युग में तेरी योग माया. योग माया
आहे राजू माझ्यावर झाले पात्रीशी अरे ज्याची कथा आहे त्याने पाठवा पहिले महादेवाने लपून ठेवा बरं सर्व ऋषी मुनी गेले आणि देवाची स्तुती केली म्हणे माता भद्रकाली या ठिकाणी आपल्याला प्रगट करावा लागतो शंखचूड इकडे रणांगणामध्ये उतरला होता युद्ध करण्याकरिता आणि शंखचूड भद्रकालीची वाट पाहत होता युद्धभूमीमध्ये पण शंखचूड गायब आहे असंच एका ठिकाणी कथा चालू होती कृष्णाचं लग्न होतं इकडं महाराजानं कथा सांगण्याला चालू केला नवरी पळवाची वेळ आली नवरी मांडवात होती कृष्ण आला आणि रुक्मिणीने घेऊन गेला एवढा कृष्ण कृष्णच करत राहिला कृष्ण कुठं पांठील्यावर खर्रा का आणि मोठ्या जोरामध्ये शंख चढू रणांगणामध्ये उतरला रणांगणामध्ये उतरल्याच्या नंतर शंख चढू इकडे तिकडे फिरत आहे वाट पाहत आहे कुठे आहे भद्रकाली भद्रकाली कुठे आहे रणांगणामध्ये युद्धभूमीमध्ये आला आणि भद्रकालीची वाट पाहते सर्व देवांनी भद्रकालीची स्तुती केली महाराज आणि त्या ठिकाणी भद्रकाली माता प्रकट झाली बोलिये भद्रकाली माया की जय भद्रकाली आणि काली उद्या काली संत चढू घुमून आहे इकडं तिकडं भद्रकाली मातेची वाट पाहत सर्व देव या ठिकाणी भयभीत झाले शंख चढूचा तो अवतार पाहून अरे काली उद्या ना काय राजू अरे महाकाली कुठे जातो कारण त्या ठिकाणी दैत्यराज शंख चढू वेगानं तिच्या समोर आला आणि कुठं आहे भद्रकाली भद्रकाली कुठं आहे भद्रकाली शंख चढू विचार करता भद्रकाली कुठं आहे मी म्हणतो भद्रकाली कुठं आहे जय जय काली जय महाकाली कर दे कृपा मासे रावानी जय जय काली जय महाकाली कर दे कृपा मासे रावानी जय जय काली जय महाकाली कर दे कृपा मासे रावानी जय जय काली जय महाकाली कर दे कृपा मासे रावानी जय बोलो जय काली की 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 जय जय काली जय महाकाली अरे कचलो भद्रकाली का आवाज करताय देवानी स्तुती केली आणि भद्रकाली माता रणांगणामध्ये युद्ध करीत आहे भद्रकाली माता की जय आणि जशी भद्रकाली माता रणांगणामध्ये युद्ध करीत आली त्या ठिकाणी शंख चढूचं आणि माता भद्रकालीचं तुंबळ युद्ध सुरू झालं आता शंख चढू इकडं तिकडं घुमून माता भद्रकालीचं ओ शंख चढू या ठिकाणी तुंबळ असं युद्ध सुरू झालं
धावली त्यावेळी रोद्रांग सोडून शंखचूडून आपला बराच वेळ केला. शंखचूडीला घराघर फिरून कधी आपटलं तरी पण तो उठून बसला आणि शंखचूडीला मारलं जाणं आपल्या हातातून शक्य नाही हे भद्रकालीने विचार केला. भद्रकालीला वाटलं शंखचूडीचा वध करणं आपल्या हातामध्ये नाही. शंखचूडीच्या सेनेचं पलायन केलं पण मात्र आता शंखचूडीचा वध करण्यासाठी भगवान महादेवाने विचार केला आता आपल्याला काहीतरी करावं लागेल. भद्रकाली मातेने मनामध्ये विचार केला हे शंखचूडीचं आपल्याकडे नाही. भद्रकाली मातेने महादेवाला नमस्कार केला म्हणे स्वामी याचा निर्णय तुम्ही लावू शकता. त्यावेळेस भद्रकाली माताने नतमस्तक ठेवून भगवान महादेवांना आता नमस्कार केला. भगवान महादेवांना महाराज क्रोध आला. भगवान महादेवाने तांडव नृत्य चालू केलं आणि भगवान महादेव रणांगणामध्ये उतरले आणि रणांगणामध्ये उतरल्यानंतर शंखचूडी बरोबर भगवान महादेवाने युद्ध करण्याकरिता सुरुवात केली. महाराज युद्ध करण्यासाठी सुरुवात केली त्यावेळी अनेक अस्त्र सोडली गेली परंतु महादेवाने ती सुद्धा नष्ट केली. शंखचूडीने मायावी रूप धारण केलं परंतु महादेवाने ते मायारूप ओळखून घेतलं आणि शंखचूडीला पुन्हा मुलाच्या रूपामध्ये आणलं. भगवान महादेवानं दिव्य त्रिशूल धारण करून घेतला तेवढ्यामध्ये आकाशवाणी झाली आणि भगवान महादेवाने शंखचूडीचा वध केला. महापती महादेव की जय. आणि महाराज ज्यावेळेस भगवान महादेवाने शंखचूडीचा वध केला महाराज माता भद्रकालीला क्रोध आवरणासा गेला म्हणून माता भद्रकालीनं महाराज त्या रणांगणामध्ये दुर्बळ असा तांडव नृत्य केलं. महाराज भगवान महादेवाच्या खातीर भगवान महादेवाचा क्रोध आवरण झाला पण मात्र माता भद्रकालीचा क्रोध हा आवरणासा झाला म्हणून त्या माता महाकालीने त्या रणांगणामध्ये तांडव नृत्य सुरू केलं. थोडे मागा सरकार कापून